आणि माझ्याकडे काम करण्याची पद्धत असते, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आता मगर साहेब आमचं स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. अरे मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हटलं की काहीतरी असं काय मोठं काहीतरी होतं काय. मी म्हणालो सीएम म्हणजे मी समजतो कॉमन मॅन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष मनीष जैन आहेत, उपाध्यक्ष नितीन न्याती आहेत, अरविंद जैन उपाध्यक्ष, सतीश मगरसाहेब आहेत, इकडे शांतीलाल कटारिया आहेत, सर्व बांधकाम व्यावसायिक आहेत. आणि तुमच्या जनरल बॉडीमध्ये बघा आमचे सर्व अधिकारी पण आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आहेत, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आहेत, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग आहेत, दीपक सिंगला आहेत, कविता द्विवेदी आहेत, प्रतिमा भदाणे आहेत, वसईकर आहेत, भोपळे आहेत, निकम आहेत, निलेश गटणे, राहुल साकोरे. बघा अख्खे आमची टीम घेऊन आलेलो आहे मी. म्हणजे कुणीतरी म्हणालं की ते ताबडतोब डिसिजन देणारा एक मंत्री म्हणा, तर म्हणूनच मी सगळ्या लोकांना बोलवलंय. आणि म्हणून भदाने मॅडमला पण मी विचारलं काही गोष्टी. आणि माझ्याकडे काम करण्याची पद्धत असते, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपण पाहिलेलं आहे की ज्या वेगाने या महाराष्ट्रामध्ये मी देवेंद्रजी, अजित पवार एक टीम म्हणून काम केलं. आणि आमच्या सरकारच्या अगोदर 2.5 वर्षाचा कारकीर्द आपणही पाहिली होती. आणि जे थांबलेली कामं होती, थांबलेला विकास होता, त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं. आणि मग मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, ठाण्यातले असतील, राज्यातले असतील प्रकल्प, मग मुंबईचं मेट्रो असेल, मुंबईचा कोस्टल रोड असेल, मुंबईतलं कारशेड असेल, त्याचबरोबर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असेल, पुण्यातले काही प्रकल्प असतील, मेट्रोचे प्रकल्प असतील, या सगळ्याला चालना देण्याचं काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीला सगळे स्टे हटवून टाकले. स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळं काढून टाकलं. आता मगर साहेब आमचं स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. आणि कालच आम्ही समृद्धीचा शेवटचा टप्पाही सुरू केला नागपूर मुंबई. त्यामुळे लोकांची समृद्धी व्हावं आणि म्हणून समृद्धी सरकार आहे. खरं म्हणजे सरकार आणि शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं असतात. ही जेव्हा समान वेगाने धावतात त्यावेळेस त्या राज्याचा, त्या शहराचा विकास वेगाने होत असतो. दुडी मगाशी इथं त्यांनी सांगितलं टुरिझम सर्किट आणि टुरिस्ट कसं वाढेल, टुरिझम कसं वाढेल, ते सातारा सांगलीत काम करून आले. आणि इथं देखील आमचे सर्व अधिकारी इथं बसलेत. एक विजन असलेले अधिकारी आहे. अधिकाऱ्याकडे विजन असलं पाहिजे आणि अधिकारी प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे. मी नेहमी सांगतो अधिकाऱ्यांना, काम होणार कसं नाही हे सांगायला स्किल लागत नाही, पण न होणारं काम कसं होईल हे करायला स्किल लागतं. आम्ही तर राज्यकर्ते आहोत. पद तर ठीक आहेत, मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे. मला कुणीतरी म्हणालं कॉमन मॅन आहे. ते नानांनी कुठं बघितले ते बॅनर लावले इकडं. मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेला सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. अरे मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हटलं की काहीतरी असं काय मोठं काहीतरी होतं काय. मी म्हणालो सीएम म्हणजे मी समजतो कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे? कॉमन मॅनच्या त्याला आपल्याला सुविधा द्यायची असतील. आता देवेंद्रजी आमचे सीएम आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन.
काय प्रॉब्लेम आहे? शेवटी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.